नमस्कार. मी डॉक्टर अनुप भारती, मानसोपचार तज्ज्ञ, नाशिक. आजच्या आपल्या ह्या YouTube लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे मी स्वागत करतो आहे. सर्वप्रथम मी गाव तेथे मानसोपचार हा जो उपक्रम आहे, या उपक्रमाबद्दल थोडक्यात माहिती देतो. गेल्या साधारणतः 4 ते 5 वर्षांपासून अ, महाराष्ट्रातील सर्व मानसोपचार तज्ञांनी मिळून अ, गावागावांमध्ये जाऊन मानसिक आरोग्याबद्दल जनजागृती करण्यासंदर्भामध्ये एक सामाजिक चळवळ तयार केली, मोहीम तयार केली. आणि त्या दृष्टिकोनातून दरवर्षी अ, समाजाच्या मानसिक आरोग्याच्या संदर्भामध्ये असणाऱ्या समस्यांबद्दल वेगवेगळ्या पातळीवरती शाळा, कॉलेजेस अ, किंवा खेड्यामध्ये जाऊन त्याबद्दल जनजागृतीचे कार्यक्रम सुरू केले. सध्या आम्ही 15 ऑगस्ट 2025 पासून डिजिटल डिटॉक्स ह्या नावाने, जे सध्या सोशल मीडिया, मोबाईल, इंटरनेट ह्या सगळ्यामुळे जे काही होणारे जे काही परिणाम आहेत, तर त्याच्या मानसिक परिणामासंदर्भामध्ये जे काही अडचणी आहेत, तर त्याच्याबद्दल जनजागृती व्हावी आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपलं एक सामाजिक आरोग्य, मानसिक आरोग्य कसं चांगलं ठेवता येईल, या दृष्टिकोनातून हा प्रयत्न आहे. ह्याच उपक्रमाअंतर्गत गेल्या वर्षी ग्रंथाली प्रकाशनाने गाव तिथे मानसोपचाराचं जे आमच्या याच्या आधी झालेल्या ज्या ड्राईव्ह आहेत, तर त्या संदर्भामध्ये त्यांनी एक पुस्तकही प्रकाशित केलं आहे. आणि इंडियन सायकॅट्रिक सोसायटी वेस्टर्न झोन याच्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा हे राज्यांचे असणारे सगळे विविध मानसोपचार तज्ज्ञ त्याच्यामध्ये सहभागी असतात. तर त्यांच्या संयुक्त उपक्रमाने हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. हे जे आमचे जे पुस्तक आहे, हे Amazon वरती गाव तेथे मानसोपचार पुस्तक उपलब्ध आहे, तरी त्याचाही तुम्ही वाचू शकता. आजच्या आपल्या कार्यक्रमाकरता जो आपला टॉपिक आहे, तर त्याचं नाव आहे किशोरवयीन मुलं आणि समाज माध्यमांचा वापर. तर ह्या जीटीएम ड्राईव्हचे जे ऑनलाईन सेशन्स आहेत, त्याच्यामधला हा पहिला सेशन आहे. आणि पुढील साधारणतः 3 ते 4 रविवार आपण वेगवेगळे महाराष्ट्रातील दिग्गज मानसोपचार तज्ञांच्या द्वारे विविध पैलू जे ह्या समाज माध्यमांचे, सोशल मीडियाचे आहेत, तर त्याचे मानसिक आरोग्य काय होऊ शकते या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. आजच्या आपल्या ह्या कार्यक्रमाकरता आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून आपल्या सर्वांचे लाडके असे डॉक्टर भूषण शुक्ल सर उपलब्ध आहेत. आपण सरांचे स्वागत करूया तिथं. थँक्यू अनु. येस. तर ऍक्च्युअली तसं विचार करता सरांचं इंट्रोडक्शन करून देण्याची फार तशी आवश्यकता नाही. पूर्ण देशभरामध्ये सरांना सर्वजण ओळखतात. सरांचं तरी थोडक्यात एक इंट्रोडक्शन करून देतात. सर बेसिकली MBBS, DNB, MD सायकॅट्री आणि MSc सायकॅट्री आहेत. त्याच्याच बरोबर सरांनी मेडिकल डिप्लोमा इन हिप्नॉसिस UK, लंडन येथे केलेला आहे. आणि गेल्या बऱ्याच वर्षांपासून सर पुणे येथे चाइल्ड अँड अडोलसंट सायकॅट्रिस्ट म्हणून कार्यरत आहेत. सर विविध फॅमिली कोर्ट, ज्युव्हनल जस्टिस बोर्ड, त्याच्याचबरोबर मुलांबरोबर होणारे जे काही म्हणजे चाइल्ड राईट्स इश्यू आहेत, तर त्याच्या संदर्भामध्ये सरांचं गव्हर्नमेंट एजन्सीशी चांगलं लायझान आहेत. आणि सर त्याच्याकरता ऍडव्होकसीच्या रोलमध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. त्याचबरोबर समाजाच्या मानसिक आरोग्या संदर्भामध्ये असणारे विविध समस्या आणि जो सध्याच्या काळामध्ये खूप महत्वाचा असलेला जो पॅरेंटिंगचा जो घटक आहे, तर त्या पॅरेंटिंगच्या दृष्टिकोनातून देखील सरांचे विविध पॉडकास्ट, विविध कार्यक्रम टीव्ही, रेडिओ, न्यूजपेपरच्या द्वारे, युट्यूबच्या द्वारे होत असतात. तर मी सरांचं स्वागत करतो आजच्या या कार्यक्रमाला. आणि सरांना मी थोडा जरा वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारणार आहे, कारण की हा जो टॉपिक आहे, हा तसा विचार केला तर आपल्या सर्वांच्या जवळचा जरी असला तरी त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत. आणि म्हणून मी त्या पद्धतीने एक प्रश्न विचारतो सर, की मोबाईल फोन जे आपण जे म्हणतोय, की आता तसा विचार केला तर जगातले सगळेच लोक मोबाईल वापरत आहेत. असं एकही व्यक्ती नाही की जो मोबाईल वापरत नाही. विविध वयोगटातील लोक मोबाईल वापरत आहेत. तर आपण हे मोबाईलचा खरंच काही त्रास आहे का, असं काही का उगाच काहीतरी प्रकरण नवीन काढतोय आपण? काय वाटतंय तुला तुम्हाला?
सो त्रास आहे का? हे म्हणजे गेली अनेक वर्ष शाळांमध्ये जे वेगळ्या वेगळ्या प्रकारे मुलांना निबंध लिहावे लागत आहेत किंवा वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यावा लागत आहे की टीव्ही शाप की वरदान, इंटरनेट शाप की वरदान, त्याच्या आधी पेट्रोल शाप की वरदान. आणि आय एम शुअर आदिमानवाच्या काळामध्ये जेव्हा आगीचा शोध लागला तेव्हा आग शाप की वरदान अशी त्यांनीही कदाचित कॉम्पिटिशन घेतली असेल लहान मुलांसाठी. तर ही सर्व टेक्नॉलॉजी आहे ज्याचे चांगली बाजू आहे आणि वाईट बाजू आहे. तर हा विचार करून जर आपण त्याच्याकडे बघितलं तरच आपल्याला त्याच्यातनं काहीतरी उत्तर सापडू शकेल की खरंच आपण ह्याचा उपयोग करतो आहे तो किती करतो आहे आणि त्याच्यात आपला खरंच लॉंग टर्म फायदा किती होतो आहे. यातला लॉंग टर्म हा शब्द महत्वाचा. तात्पुरता क्षणिक फायदा होतो आहे का ह्याचा खरंच लॉंग टर्म फायदा होतो आहे, ह्याचा विचार करून तो वापर आपल्याला मॉनिटर करावा लागणार आहे. तर त्यामुळे हे खरंच प्रॉब्लेम आहे का नाही असं म्हणण्यापेक्षा यातल्या कुठल्या गोष्टी प्रॉब्लेमॅटिक आहेत ह्याचा विचार करणं हे जास्त योग्य राहील असं मला वाटतं. ओके, ओके. याला जोडून एक थोडासा अजून एक प्रश्न विचारतो सर. कारण की आजचा आपला जो टॉपिक आहे त्याच्याबद्दल आपण स्पेसिफिकली अडोलसंट किंवा जे तरुण वर्ग आहे, किशोरवयीन मुलं आहेत त्यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर गेल्या बऱ्याच वर्षांपासून सर वेगवेगळ्या प्रकारचे स्थित्यांतर घडत आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीज बदलत आहेत. तर काय होतं की नवीन टेक्नॉलॉजी आली की जी आधीची पिढी असते, तर ती पिढी नवीन पिढीवरती काहीतरी ब्लेम करत असतं. म्हणजे मला आठवतं की जेव्हा आम्ही लहान असताना टीव्हीवरती केबल टीव्ही आला होता. तर ते केबल टीव्ही नको बाबा, काहीतरी परिणाम होतील आणि मुलं वगैरे बिघडायला चालू होतील. तर तसंच काहीतरी आता हे समाज माध्यम जे आहेत आजकाल, सोशल मीडिया आणि मोबाईल इंटरनेट, तर याच्या संदर्भात पण असं काही आहे का सर? म्हणजे काय वाटतंय तुम्हाला की आपण उगाच ब्लेम करतोय? आपली मुलं ही आपल्या ताब्यात राहावी आणि बाहेरच्या जगाचा त्यांच्यावर इन्फ्लुएन्स पडू नये अशी सर्व पालकांची इच्छा असते. त्यामुळे घराबाहेरून येणारा प्रत्येक इन्फ्लुएन्स हा आई-वडिलांना स्वतःच्या अस्तित्वाला, आपल्या कुटुंबाच्या अस्तित्वाला आणि स्वतःच्या घरातल्या अधिकाराला सुद्धा धक्का वाटतो. आणि त्याला पालक नाही म्हणतात. आपण अगदी लहानपणापासून बघतो, की आपलं लहान मूल कोणाला दाखवायचं हे सुद्धा आई-वडील ठरवतात. प्रत्येक पाहुण्याला मूल दाखवलं जात नाही किंवा प्रत्येक कार्यक्रमाला लहान मुलाला नेलं जात नाही. तर हे जे बाहेरचे विचार, बाहेरचे इन्फ्लुएन्सेस मुलांपर्यंत पोहोचतात, हे लोकांच्या माध्यमातून पोहोचतात, त्यानंतर पुस्तकांच्या माध्यमातून पोहोचतात आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पोहोचतात. त्यामुळे दरवेळी जेव्हा पुढचा टप्पा आलेला आहे, की जिथे अख्खी दुनिया त्या तुमच्या मुलाच्या हातात येते आहे, तुमच्या घरात घुसते आहे, तेव्हा पालकांनी त्याला विरोध केलेला आहे. मुलांनी किती वाचावं याला सुद्धा एकेकाळी विरोध झालाय. वाचावं का नाही इथपासून विरोध झालेला आहे. आता कदाचित आपल्याला हे हास्यास्पद वाटेल. जेव्हा आपण म्हणतोय की मुलांनी मोबाईल बाजूला ठेवावा आणि ऍक्च्युअली खरं पुस्तक हातात घेऊन वाचावं. त्याच्यानंतर टीव्ही आला, सरकारी एक चॅनल होतं, संध्याकाळी 2 तास चालू होतं. तेव्हा सुद्धा अशीच बोंबाबोंब झाली होती की अरे संध्याकाळी 6 ते 8 टीव्ही चालू ठेवता ह्याला काय अर्थ आहे? ही तर दिवे लागण्याची वेळ आहे. तेव्हा मुलांनी अमुक केलं पाहिजे, ढमुक केलं पाहिजे, घरात आलं पाहिजे, हातपाय धुतले पाहिजे, देवासमोर दिवा लावला पाहिजे, जेवलं पाहिजे. तेव्हा लोक लवकर झोपायचे तर लवकर झोपलं पाहिजे. उगाच विजेची बिलं नको वाढवायला. असा भाग झाला. त्याच्यानंतर तू केबल टीव्हीचा अनुभव घेतलेला आहेस, की 24 तास अनेक चॅनल उपलब्ध असणं. त्यामुळे या प्रकारच्या प्रत्येक नवीन गोष्टीला, की जिथे अख्खं जग तुमच्या मुलावर ताबा सांगू इच्छित आहे, अत्यंत अट्रॅक्टिव्हपणे त्याचं मन ओढून घेऊ इच्छित आहे आपल्याकडे, त्या गोष्टीला आई-वडिलांनी नेहमीच विरोध केलेला आहे. त्यामुळे आता इंटरनेटला किंवा डिजिटल मीडियाला आई-वडिलांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध होतो आहे. यात काही नवीन नाहीये. हे जुना युद्धाचंच एक नवीन परत स्वरूप आपल्याला दिसत आहे. ओके सर. अगदी बरोबर आहे. पण तरी सुद्धा सर मोठा प्रश्न एक तयारच होतो की प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि आजकाल जर विचार केला तर पोस्ट कोविड जे काही टेक्नॉलॉजीचा वापर आणि त्याचं जे काही युटिलायझेशन आहे, तर त्याचा म्हणजे आपण त्याला नाकारू शकत नाही अशी परिस्थिती झालेली. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण म्हणजे ओव्हर यूज होतोय आपल्या मुलांकडनं, हे कसं काय म्हणजे पालकांनी ओळखायला पाहिजे?
आय थिंक हा जो प्रश्न आहे ना, की ओव्हर यूज होतो आहे हे कसं ओळखायला पाहिजे, हा खरा या सगळ्यातला सर्वात महत्वाचा आणि सर्वात कळीचा मुद्दा आहे. त्यातला ओव्हर यूज हा त्यातला सर्वात महत्वाचा शब्द. की जसं आपण आपल्या अन्नाकडे, जेवणाकडे बघतो, तसंच आपल्याला या आपल्या डिजिटल डाएटकडे सुद्धा बघायला पाहिजे. की अन्न खायला पाहिजे याबद्दल कोणाची ना नाही, ती तर निसर्गाची गरज आहे आपल्याला माहिती आहे. चांगलं अन्न खायला पाहिजे हेही माहिती आहे. शक्यतो घरचंच जेवण जेवायला पाहिजे हेही आपल्याला माहिती आहे. आणि अधूनमधून बाहेर सुद्धा जेवायला गेलं तरी चालतं किंवा बरेचदा ते मुलांना आवडतं हेही आपल्याला माहिती आहे. पण जर तुम्ही घरचं स्वयंपाकघर बंद करून स्विगी झोमॅटोच्या जोरावर जगणार असाल किंवा सतत बाहेरचं खाणार असाल किंवा सतत ज्याला पूर्वी जंक म्हणायचे आता त्याला क्रॅप म्हणतात, म्हणजे कॅलरी रिच अँड प्रोसेस्ड फूड जे आहे ते खाणार असाल, तर जसा तुमच्या शरीरावर त्याचा दुष्परिणाम होतो तसाच या मीडियाचा सुद्धा होणार आहे. तर साधा आई वडिलांनी लक्षात ठेवण्याचा नियम हा, की मुलाचा दिवसभराचा जो वेळ आहे तो आता प्रत्येकाला दिवसाला 24 तासच मिळतात. तर ह्याची वाटणी कशी होते आहे आणि ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, ज्या लॉंग टर्म साठी गरजेच्या असलेल्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी टाळून तो वेळ मोबाईलवर किंवा कुठल्या तरी इंटरनेटच्या माध्यमावर, स्क्रीनवर घालवला जातो आहे का? हे आईवडिलांनी बघणं गरजेचं आहे. म्हणजे मुलांनी, सर्व वयाच्या मुलांनी कमीत कमी 8 तास तरी झोपणं अपेक्षित आहे. सर्व मुलांनी शाळेत रोज जाणं अपेक्षित आहे. शाळेचा जो काय होमवर्क आहे तो रोजच्या रोज पूर्ण करणं अपेक्षित आहे. ट्युशनच्या तर मी पहिल्यापासूनच विरोधात राहिलेलो आहे 10वी पासून, 10वी पर्यंत. त्यामुळे त्या दिशेला मी आता परत जायची गरज नाही. पण निदान मैदानावर 1 ते 1.5 तास मुलांना खेळायला मिळालं पाहिजे रोज, हेही तितकंच निश्चित आहे. मुलांनी घरातली काही कामं केली पाहिजेत, आई-वडिलांबरोबर बाहेर गेलं पाहिजे किंवा ज्या काही भेटीगाठी होणं गरजेचं असतं लोकांच्या त्या केल्या पाहिजेत, हेही महत्वाचं आहे. तर या सर्व गोष्टी जर मुलांच्या व्यवस्थित होत असतील, तर उरलेला वेळ त्यांनी डिजिटल मीडियासाठी किंवा इंटरनेटसाठी देणं, वापरासाठी देणं, हे माणूस समजू शकतो. पण शाळा, अभ्यास, क्रीडा, छंद आणि कला, कुटुंब या सर्व गोष्टी बाजूला टाकून जर याच्या दिशेने मूल जात असेल किंवा यातली कुठलीही एक महत्वाची गोष्ट ते मूल टाळायला सुरुवात करत असेल, तर तो वेळ डिजिटल मीडियाला दिला जात असेल, तर तो अबनॉर्मल आहे, एक्सेसिव्ह आहे किंवा घातक आहे, असं आपण डेफिनेटली म्हणू शकतो. सर, म्हणजे बेसिकली सर्व त्या वयोगटातील किशोरवयीन वयोगटातील पालकांनी आपल्याला आता हे इव्हेंच्युअली ऍक्सेप्ट करायला लागणार आहे, स्वीकारायला लागणार आहे की आपल्याला ह्या पिढीपासून सोशल मीडिया, इंटरनेट, मोबाईल या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत हे म्हणजे हे कट डाऊन किंवा बंद करणं अक्षरशः म्हणजे शक्य नाहीये, म्हणजे अशक्य गोष्ट आहे. हे आपल्याला ऍक्सेप्ट करायला लागेल. बरोबर आहे सर ना? अगदी 100% म्हणजे आता आपण ज्या डिजिटल मीडियाबद्दल बोलतो आहोत, त्याच डिजिटल मीडियाचा वापर करून आपण ही आत्ताची सभा घेतो आहोत. आपण झूम नावाची टेक्नॉलॉजी वापरून हा कार्यक्रम रेकॉर्ड करतो आहोत. YouTubeची टेक्नॉलॉजी वापरून हे लाईव्ह अख्ख्या जगापर्यंत पोहोचेल आणि टिकून राहील इंटरनेटवर ह्याची काळजी घेतो आहोत. आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि ईमेलच्या माध्यमातून या कार्यक्रमाची बातमी सगळ्यांबरोबर पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग आता ही सगळी आपण टेक्नॉलॉजी वापरतोच आहोत की. पण आपण टेक्नॉलॉजीचे घातक भाग जे आहेत, ते थांबवण्यासाठी किंवा त्याला विरोध करण्यासाठी टेक्नॉलॉजीचाच वापर करतो आहोत. म्हणजे लोहा लोहे को काटता है असं जे आपण म्हणतो, हे त्या प्रकारे आपण हा वापर करतो आहोत. त्यामुळे टेक्नॉलॉजी काढून टाकता येईल, हे आता बहुतेक हिमालयाच्या गुहेत बसलेल्या साधूला सुद्धा शक्य नाहीये. कारण ते सुद्धा आजकाल इंटरनेट वापरून स्वतःच्या विविध पोजेसचे फोटो लोकांपर्यंत पोहोचून फॉलोअर्स वाढवायचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे हे कुठं जात नाहीये, हे इथेच राहणार आहे आणि त्याच्याबरोबर जुळवून घ्यावं लागणार आहे. येस. म्हणजे कुठेतरी तो वापरच नाही केला पाहिजे हा जो अट्टहास जो कधीतरी पालकांचा होतो, तर तो थांबवायलाच हवा. अननेसेसरी स्ट्रगल ते थांबायलाच हवा. आणि त्याच्याचबरोबर जे तुम्ही ओव्हर यूजचे जे पॅरामीटर सांगितले, जे तुम्ही त्याचे जे काही मुद्दे सांगितले, की त्या मुलाने त्याच्या त्याच्या त्या वयोगटाप्रमाणे त्याला आवश्यक असणारे जे काही जबाबदाऱ्या आहेत आणि त्याचे छंद आणि त्याचा खेळ आहे, हे सगळं जर व्यवस्थित फॉलो करत असेल तर उर्वरित काळामध्ये ते वापरू शकतील प्रमाणामध्ये. बरोबर आहे. त्याच्यामध्ये अजून एक सर मला एक तो तुमचा शब्द खूप छान आवडला,
नवीन आहे तो माझ्या मते सगळ्यांनीच हायलाइट करायला हवा, की डिजिटल डाएट म्हणजे आपण बऱ्याच वेळा आपल्या खाण्याच्या गोष्टींवरती खूप लक्ष ठेवतोय, की असं अशा पद्धतीने असायला पाहिजे. पण डिजिटल डाएटकडे तितकंच लक्ष दिलं गेलं पाहिजे. येस सर. याला जोडून सर एक प्रश्न विचारतो, की आपण आता नॉर्मल यूज किंवा ओव्हर यूज याच्याबद्दल जे काही आपण बोललो, तर खरंच तुमच्या डे टू डे प्रॅक्टिसमध्ये ऍक्च्युली सोशल मीडिया किंवा मोबाईल इंटरनेटच्या रिलेटेड काही अशा मानसिक समस्या काही तयार झाल्या आहेत का 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 उगाच काहीतरी भीती वाटते आपल्याला याच्या संदर्भात काही एव्हिडन्सेस किंवा काही केसेस तुम्ही काय सांगू शकाल सर? माझ्याकडे जर वयवर्ष 8 पेक्षा म्हणजे मी 0 ते 18 या वयोगटातल्या मुलांची ट्रीटमेंट करतो आणि 8 वर्षापासून पुढे असलेल्या मुलांचा जर आकडा बघितला तर ते जवळजवळ 50 ते 60% मुलं माझे पेशंट्स हे त्या वयोगटातले आहेत. आणि आजपर्यंत म्हणजे गेल्या 5 वर्षाबद्दल बोलूया, की गेल्या 5 वर्षामध्ये या वयोगटातला मी असा एक सुद्धा पेशंट बघितलेला नाहीये, की ज्याच्या आई-वडिलांनी इंटरनेट यूज किंवा स्क्रीन यूज हा प्रॉब्लेम म्हणून त्या लिस्टमध्ये दिलेला नाहीये. म्हणजे प्रत्येक मुलाच्या बाबतीमध्ये आई-वडिलांना असं वाटलेलं आहे, की ह्यांचा स्क्रीन यूज हा एक्सेसिव्ह आहे. आयदर हा त्यांच्या मानसिक अस्वस्थतेचं कारण आहे किंवा मानसिक अस्वास्थ्याचा परिणाम आहे. तर मुलांच्या या वागण्याबद्दल किंवा त्यांच्या या प्रकारच्या कृतींबद्दल अक्षरशः प्रत्येक आई-वडिलांनी ही काळजी व्यक्त केलेली आहे. आणि गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये तर म्हणजे ज्याला आपण पोस्ट कोविड टाईम म्हणू शकतो, त्यामध्ये 2 आणि 3 वर्षाच्या मुलांबद्दल सुद्धा आई-वडिलांच्या या तक्रारी येत आहेत, की हातातला स्क्रीन जर काढून घेतला, तर मूल तमाशा करतं, फेकाफेक करतं हा एक भाग आणि दुसरं म्हणजे हातामध्ये किंवा समोर स्क्रीन असल्याशिवाय मूल जेवत नाही किंवा झोपत नाही. तर अशा प्रकारे सर्व वयोगटातल्या मुलांच्या आयुष्याचा हा अविभाज्य भाग बनतो आहे आणि गरजेपेक्षा खूप जास्त वापरला जातोय असं दिसतंय. मघा तू म्हणाला, की प्रत्येक व्यक्तीला आता हे वापरावंच लागणार आहे. आय थिंक वी नीड टू क्वालिफाय दॅट. जसं आपण परत एकदा डायटचं जर उदाहरण घेतलं, तर उदाहरणार्थ हिरव्या भाज्या खाणे किंवा फळं खाणे हे आपण अत्यंत हेल्दी समजलं जातं, बरोबर? पण ह्याचा अर्थ असा आहे का, की तुम्ही 2 महिन्याच्या पोराला मटण खाऊ घालणार आहात किंवा कोबीची भाजी करून देणार आहात किंवा पेरूचे तुकडे 2 महिन्याच्या पोराच्या हातामध्ये देणार आहात? तर नाही देणार आहात. जी गोष्ट वयवर्ष 9 महिने किंवा 1 वर्षापासून पुढे कमालीची हेल्दी आहे, ती गोष्ट तुम्ही जर 2 महिन्याच्या पोराच्या हातात दिली, तर ते त्याच्या घशात अडकेल आणि त्याचा त्याच्यावर जीव गुदमरेल. त्याच्यामुळे या सर्व गोष्टींची सुरुवात कुठल्या वयात करायची, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. आणि याबद्दल जगभर शास्त्रज्ञांनी आणि डॉक्टरांनी अत्यंत स्वच्छ उत्तर दिलेलं आहे, की वय वर्ष 3 पूर्ण होईपर्यंत मुलांना कुठल्याही स्क्रीनला एक्सपोज करू नका. परत एकदा सांगतोय, की वय वर्ष 3 पर्यंत मुलांना कुठल्याही स्क्रीनला एक्सपोज करू नका, असं जगभरचे शास्त्रज्ञ आणि डॉक्टर अत्यंत स्वच्छपणे सांगतात. ह्याची आपण दखल घेणं गरजेचं आहे, की डाएट जे आपण म्हणतो आहे, जसं आपण म्हणतो, की प्रेग्नंट आई काय खाते ह्याचा त्याच्या मुलावर परिणाम होतो. अंगावर पिणाऱ्या मुलाची आईचा आहार हा सुद्धा त्या मुलासाठी महत्वाचा असतो. तसंच हे छोट्या मुलाच्या मेंदूचं आहे, की जे पहिले काही दिवस त्या मेंदूचे अत्यंत नाजूक अवस्थेतले आहेत, तेव्हा त्याच्यावर या स्क्रीनच्या मीडियाचा भडीमार न होणं, मीडियाचे संस्कार न होणं गरजेचं आहे. तरच तो ते नंतर ठीक हँडल करू शकणार आहे. ओके सर. सर तुम्ही तुमच्या प्रॅक्टिस रिलेटेड जे काही वयोगट बघता, तर ज्याला आपण साधारणतः म्हणजे प्री अडोलसंट आणि अडोलसंट हा जो काही पिरियड आहे, तर ह्या दोन वयोगटातील मुलांमध्ये ऍक्च्युली ओव्हर यूज ऑफ सोशल मीडिया, ओव्हर यूज ऑफ स्क्रीन म्हणजे ज्याला आपण स्क्रीन टाइम ज्याला म्हणतो, तर त्याच्याशी रिलेटेड असं काही वेगळे काही परिणाम घडतात असे दोन वयोगटामध्ये असं काही घडतंय का सर? सॉरी. या दोन्ही वयोगटांमध्ये पूर्वी एक फरक होता, की मुलं वयात येईपर्यंत बऱ्यापैकी आई-वडिलांच्या ताब्यात असायची, त्यांच्या आज्ञेत असायची.
आणि वयात आल्यानंतर ते खटके उडायला सुरुवात व्हायची आणि ती धार वाढेपर्यंत किंवा ती धार त्रासदायक होईपर्यंत बऱ्याचशा मुलांची 10वी होऊन जायची. आता प्री टीन्स किंवा ट्विन्स ज्याला म्हणता आहे, तिथे 10व्या आणि 11व्या वर्षापासूनच हे खटके उडायला सुरुवात होतीये. आणि यामध्ये त्यांच्या स्क्रीन टाइमचा, स्क्रीन युजचा किंवा टॉक्सिक मीडियाचा खूप मोठा भाग आहे. त्याचं कारण असं आहे की जसजसं मुलाला बाहेरच्या जगाची ओळख होत जाते, तसतसं त्या जगाची एक विशिष्ट प्रतिमा त्या मुलासमोर उभी राहते. आणि ज्या प्रकारे ही टेक्नॉलॉजी काम करते, त्याच्यामुळे तुम्हाला जे आवडतं आहे त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा तुमच्या समोर आणल्या जातात. आणि मग तुमची एक अत्यंत एकांगी प्रतिमा तुमच्या मनात तयार होते, तुमच्या मनात ते चित्र तयार होतं आणि तुमचा त्याच्यावर विश्वास बसायला लागतो. अर्थातच ह्याच्यातल्या अनेक गोष्टी ह्या आई वडील काय सांगतायत याच्या बिलकुल विरुद्ध असतात. आणि त्यामुळे मुलं आई वडिलांशी भांडण घालायला सुरुवात करतात. विशिष्ट गोष्टींचा हट्टा आग्रह धरायला सुरुवात करतात, त्यावरनं तमाशे करतात, त्याच्यावरनं घरामध्ये भांडणं सुरू होतात. आई वडील सांगताहेत ते चुकीचं आहे, इथून सुरुवात होते. आणि मग काही छोट्या चुकीच्या गोष्टी असतील तर हळूहळू ते वाढत जाऊन आई वडील सांगतात ते सगळंच चुकीचं आहे आणि मी आई वडिलांचं काहीच ऐकणार नाही, या लेव्हलपर्यंत पोहोचणारी सुद्धा 5-10% मुलं असतात. तर आई वडिलांबरोबरचा नातेसंबंध अशा प्रकारे ताणला जाणे आणि तो फाटणे नावाचा कार्यक्रम या वयामध्ये सुरू व्हायला सुरुवात होते. आणि त्यामध्ये मीडियाचा खूप मोठा भाग आहे किंवा मुलं मीडियावर काय बघता आहेत ह्याचा खूप मोठा भाग आहे. तर हा हा एक नवीन दिसणारा प्रॉब्लेम आहे. थोडं डिटेलमध्ये त्याचं अजून एक असंही सांगता येईल की मुलं या मीडियावर जे काय बघतात त्याला ते बरेचदा आदर्श समजतात. या मीडियावरच त्यांचे रोल मॉडेल्स ठरतात. म्हणजे त्यांची दैवत ठरतात. आणि त्यावर आई वडिलांचा काहीही कंट्रोल नाहीये. पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, गडचिरोलीमध्ये बसलेल्या मुलाच्या हातामधला मोबाईल त्याला थेट अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर बसलेल्या कुठल्यातरी माणसाशी कनेक्ट करतो आहे. आणि त्या देशातले तिथल्या सोशो इकॉनॉमिक क्लाससाठी योग्य किंवा कदाचित तिथेही अयोग्य असलेले विचार तो जर माझ्या घरामध्ये इथे बसून स्वतःच्या परिस्थितीला लावायचा प्रयत्न करणार असेल, तर ते 100% चूक होऊन बसतं. कारण आजूबाजूच्या परिस्थितीचं भान सुटणे आणि ज्या परिस्थितीत आपण राहत नाही आहोत, जिथे आपल्याला जायची शक्यता नाहीये, जायचं म्हटलं तर तिथं व्हिसा लागणार आहे आणि जोही आता ट्रम्प साहेबांच्या कृपेने मिळायची शक्यता कमी आहे. अशा देशाची संस्कृती स्वतःच्या डोक्यात भरून घ्यायची किंवा जे कोरियन बँडचं ऑब्सेशन जे आपण बघतो, की तुम्हाला तिथे टुरिस्ट म्हणून जाता येईल, पण त्या बँडमध्ये आजपर्यंत त्यांनी कुठलाही भारतीय माणसाला कधी घेतलेलं नाहीये, याचं भान सुटतं. तर हे भान सुटणे आणि भलती स्वप्न, आकांक्षा अशा प्रकारे त्यामध्ये अडकून बसणे हा भाग या वयाच्या गटामध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेला. ओके सर. याच्या रिलेटेड सर म्हणजे मेंदूची जी काही जडणघडण आहे, तर हा त्याच्यामध्ये थोडा जास्त इम्पॉर्टंट घटक असू शकतो का सर, हे सगळे परिणाम होण्याकरता? अगदी निश्चितच, कारण या सगळ्याचे थेट संबंध हा मेंदूच्या वयावर, मेंदूच्या जडणघडणीवर आहे. मघाचे मी म्हटलं की वय वर्ष 2 किंवा 3 पर्यंत की जेव्हा मेंदूचे बेसिक कनेक्शन्स निर्माण होत आहेत, भाषा समृद्धी होते आहे, नाती निर्माण होतात, मूलभूत नाती निर्माण होत आहेत, तेव्हा स्क्रीनशी मुलाचा कनेक्ट असणं आणि मुलांनी फक्त बघत राहणे, काहीतरी कृती त्याची थांबणे आणि फक्त बोलण्यावर, फक्त ऐकण्यावर त्याचा भर जाणे, फक्त बघण्यावर भर जाणे, यांनी ऍक्च्युअली मेंदूच्या डेव्हलपमेंटमध्ये प्रॉब्लेम होतो. हे आता अनेक शास्त्रीय प्रयोगांनी सिद्ध झालेलं आहे. मुलांचे डेव्हलपमेंटल डिफिकल्टीजमध्ये इतका मोठा परिणाम होतो की स्क्रीन ऑटिझम नावाची एक टर्म सुद्धा तयार झालेली आहे. ऑटिझम हा फक्त स्क्रीन बघितल्याने होत नाही, हे आपल्याला निश्चित माहिती आहे. कारण जेव्हा हे कुठलेही स्क्रीन नव्हते तेव्हाही ऑटिझम होता. पण अगदी लहानपणात अनेक तास रोजचे ज्या मुलांना स्क्रीनचं एक्सपोजर असतं, त्या मुलांच्या बोलण्याची शक्ती मागे पडते. ते कमी बोलतात किंवा बोलतच नाहीत. त्यांना स्वतःच्या भावना कंट्रोल करता येत नाहीत. ते खाणाखुणांनी बोलायला सुरुवात करतात. त्यांचं लक्ष पूर्ण वेळ भलतीकडे अडकलेलं असतं. अशा प्रकारचा डेव्हलपमेंटल प्रॉब्लेम मुलांमध्ये दिसायला सुरुवात होतो, की जो सत्कृतदर्शनी ऑटिझम वाटू शकतो. आणि फक्त या मुलांचा स्क्रीन बंद केला तर 3 ते 6 महिन्यामध्ये त्यांची पूर्णपणे रिकव्हरी होते आणि नॉर्मल डेव्हलपमेंट चालू होऊ शकते.
पण जर हे केलं गेलं नाही तर त्या डेव्हलपमेंटवर कायमचा परिणाम होऊन बसू शकतो. हे जसं या वयात योग्य आहे, या वयात दिसणारी ही जशी गोष्ट आहे, तशीच प्रत्येक डेव्हलपमेंटच्या स्टेजमध्ये जिथे तुमचा जगाशी संपर्क येणं योग्य प्रकारे गरजेचं आहे, तुमची शारीरिक वाढ होणं गरजेचं आहे, तुमची बोलण्यातली आणि कम्युनिकेशन मधली वाढ होणं गरजेचं आहे, तुमची भावनिक वाढ होणं गरजेचं आहे. या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला एक्सेसिव्ह इंटरनेटचा यूज घातक ठरतो. सर्वात महत्वाचा भाग म्हणजे 12व्या-13व्या वर्षापासून, ज्याला आपण ॲडोलसन्स पौगंडावस्था म्हणतो, ती सुरू होताना व्यक्तीचं स्वतःच्या शरीरावर खूप लक्ष असतं, की माझं शरीर कसं दिसतं आहे, मी किती सुंदर आहे, मी किती आकर्षक आहे. हा भाग मुलं आणि मुली दोघांच्याही बाबतीत कमालीचा महत्वाचा होऊन बसतो. इनफॅक्ट काही मुलांच्या बाबतीत तर त्यांच्या आयुष्याचं अख्खं सर्वस्व मी कसा दिसतो किंवा मी कशी दिसते यावर अवलंबून असतं. आणि इंटरनेटच्या माध्यमातून तेव्हा जेव्हा ते त्या गोष्टी बघतात, जेव्हा अत्यंत अट्रॅक्टिव्ह लोक, मग तो खोटा मेकअप असेल किंवा त्याच्यात केलेले फिल्टर्स लावलेले असतील, आणि आता तर एआयनी अजूनच धुमकूळ घातलेला आहे या विशिष्ट फील्डमध्ये, तर त्या इमेजेस बघून बघून ते स्वतःला त्याच्याशी सतत कम्पेअर करायला लागतं. आणि त्याप्रमाणे होण्याचा किंवा आपण त्याप्रमाणे नाही आहोत ह्याचं दुःख त्यांच्या मनामध्ये निर्माण होतं आणि जन्मभराचा पर्सनॅलिटीवर परिणाम होऊन बसतो. हा एक प्रचंड मोठा धोका आहे. आणि दुसरा मोठा धोका, जो आता जास्त प्रकर्षाने भारतात सुद्धा समोर येतोय, ते म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक दुष्टपणा हा कायम दडलेला असतो. प्रत्येकाच्याच मनामध्ये एक राम असतो आणि एक रावण सुद्धा असतो. रावण वेगळा आणि राम वेगळा हे फक्त गोष्टीमध्ये असतं. जेव्हा तुमच्या हातात इंटरनेटची अनॉनिमिटी येते, म्हणजे समोरच्या माणसाला तुमचं नाव दिसत नाही, तुम्ही प्रत्यक्ष समोर नसता आणि त्याला तुम्हाला डायरेक्ट कॉन्फ्रॉन्ट करायचा, तुम्हाला थेट भेटण्याची शक्यता नसते, तेव्हा आपल्यातली क्रूरता आणि दुष्टपणा बाहेर निघतो. आणि त्या मुखवट्याच्या मागे लोक एकमेकांशी खूप घाणेरडं वागतात. शाळेतली मुलं सुद्धा एकमेकांना त्या ग्रुप्सवर किंवा सोशल मीडियावर कमालीची घालून पाडून बोलणे, एखाद दोन मुलांना बाजूला घेऊन त्यांना त्याचा भयंकर त्रास देणे, शिवीगाळ करणे, अत्यंत गलिच्छ भाषेत त्यांच्याशी बोललं जाणे, त्यांना धमक्या दिल्या जाणे, या सर्व गोष्टी आता शाळेमधल्या मुलांच्या बाबतीत सुद्धा भारतामध्ये सर्रास होताना दिसत आहेत. आणि याचा जन्मभर मनावर होणारा परिणाम आहे, ज्याला सायबर बुलिंग म्हणतात. तर सायबर बुलिंग, सेल्फ इमेज रिलेटेड इश्यूज आणि लॅक ऑफ कॉन्फिडन्स इन वन सेल्फ आणि कनेक्टिंग टू रॉंग पीपल ऍट रॉंग टाइम, हे चार प्रचंड मोठे धोके वय वर्ष 8-9 पासून दिसायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे प्री ॲडोलसन्स आणि ॲडोलसन्स यांच्यासाठी हे मोठे मोठे धोके तिथे प्रत्यक्ष उभे राहिलेत. ओके सर. सो बेसिकली म्हणजे कशा प्रकारचं कंटेंट त्या वयोगटातील मुलं ऑब्झर्व करत आहेत, याच्यावरती ते बरंच अवलंबून आहे. आत्ताच एक कुठल्या डॉक्टर रुजुता यांनी मुद्दा पाठवला आणि तो अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, तो माझा बोलताना सुटला, की पॉर्नोग्राफीला अत्यंत लवकर एक्सपोजर मिळणं हा खूप महत्वाचा भाग आहे. की एका विशिष्ट वयाच्या आत तुम्हाला लैंगिकतेला आणि लैंगिक उत्तेजनेला खतपाणी घातलं जाणं आणि तेही विकृतपणे घातलं जाणं हे फार धोकादायक असतं. पुन्हा एकदा त्या प्रकारची शरीर आणि त्या प्रकारचा परफॉर्मन्स असला पाहिजे, किंवा त्या स्क्रीनवर ज्या गोष्टी दिसतात हा नॉर्मल स्त्री पुरुष संबंधाचा किंवा लैंगिकतेचा भाग आहे, असं मुलांना वाटायला सुरुवात होते आणि त्यानुसार ते स्वतःचं मन बनवायला सुरुवात करतात. हा खूप मोठा धोक्याचा भाग आहे, जो आता डॉक्टर रुजुतांनी कळवलेला आहे आपण. येस सर. सो त्याच्याशीच रिलेटेड सर पुढचा क्वेश्चन आहे की आपण धोक्यांबद्दल आता आपण बोललो की काय काय होतात आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही रोल मॉडेल्सचा सर तुम्ही उल्लेख केला, इन्फ्लुएन्सर्सचा उल्लेख केला, बॉडी इमेज इश्यू जे मुलांमध्ये आहे त्याचा उल्लेख केला. त्याच्याचबरोबर जे काही ट्रोलिंग आणि थोडा प्रमाणात जे काही सायबर बुलिंग वगैरे जे काही प्रकार त्याचा उल्लेख केला. तर हे सगळे आपण म्हणतो की त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे पैलू आहेत. पण समजा त्या वयोगटातील जे मुलं आहेत, तर आजचा हा कार्यक्रम पालकही बघत असतील, पण त्याच्याचबरोबर मुलंही बघत असतील किंवा बघतील. तर ह्या वयोगटातील मुलांनी ही सगळी टेक्नॉलॉजी वापरत असताना स्वतःची काळजी कशा प्रकारे घेतली गेली पाहिजे याच्याबद्दल काय मार्गदर्शन करा सर तुम्ही? यातला एक सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे, की कुठलीही गोष्ट आपण जी करतो
त्याचं मोजमाप करण्याची गरज आहे. त्याच त्याच तोच न्याय लावून, म्हणजे साधा आहे की आपण स्वयंपाक करताना किंचित हातावर त्याचे 2 थेंब घेऊन चव घेऊन बघतो, की मीठ बरोबर झालंय का, मसाला ठीक आहे का, चव मला हवी तशी लागते आहे का नाही. हे आपण ऑडिट करत असतो. वेळोवेळी आपण त्या प्रोसेसमध्ये सॅम्पल घेत असतो, त्याचं ऑडिट करत असतो आणि त्यानुसार पुढचा कोर्स ऍडजस्ट करत असतो. साधा स्वयंपाक करतानाची, साधा हा शब्द चूक आहे तिथे, स्वयंपाक आणि फॅमिलीला ते अन्न मिळणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याची ज्याप्रमाणे ते स्वयंपाक करणारी व्यक्ती काळजी घेत असते, त्याचप्रमाणे आपल्या डिजिटल डाएटवर आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे, की आपण हा वेळ एक्झॅक्टली कशासाठी वापरतो आहोत, ह्याची मोजणी प्रत्येकाने आणि त्याच्या आईवडिलांनी करणं गरजेचं आहे. पहिला त्यातला एक मुद्दा असा राहतो, की आपण जे कोविडच्या ह्याच्यात बोललो त्याप्रमाणे, की शिक्षणासाठी या मीडियाचा डायरेक्ट वापर होणे. म्हणजे काही मुलं ऑनलाईन ट्युशन्स करतात किंवा त्यांच्या शाळेचं काम काही ऑनलाईन असतं, अभ्यास दिलेला असतो, त्याचे प्रोजेक्ट ऑनलाईन करावे लागतात, ऑनलाईन सबमिट करावे लागतात. या गोष्टीला नाईलाज आहे आणि तिथे रेशनिंग करून चालणार नाही. त्याच्यामुळे हा थेट शैक्षणिक भाग झाला. हा आपल्याला करावा लागणार आहे. सेफ आहे नाही त्याबद्दल खूप खोलात जाऊन चर्चा होऊ शकते. पण ते आता तात्पुरतं बाजूला ठेवूया, कारण ते इनएव्हिटेबल आहे. दुसरा भाग जो होतो, ते मुलाला काहीतरी विशिष्ट छंद आहे आणि त्या निमित्ताने मूल स्क्रीन वापरत आहे. मग त्यांचे कदाचित गाण्याचे, वादनाचे, चित्रकलेचे, हस्तकलेचे क्लासेस हे त्या इंटरनेटच्या माध्यमातून होत आहेत, युट्यूबच्या किंवा कशाच्या तरी माध्यमातून होत आहेत. मुलं एक विशिष्ट प्रकारची त्यांच्या छंदाची माहिती घेण्यासाठी इंटरनेटचा वापर करत आहेत. आता हे महत्वाचं आहे, की फुटबॉलमध्ये इंटरेस्ट असलेला मुलगा जर ऍक्च्युअली फुटबॉल आठवड्यातनं 2दाच खेळत असेल, पण रोज 4 तास फुटबॉलच्या क्लिप्स बघत असेल, तर हे चूक आहे. कारण फुटबॉल खेळण्यासाठी तुम्हाला इंटरनेटची गरज नाहीये. तुम्हाला फुटबॉल शिकण्यासाठी ग्राउंडची गरज आहे आणि त्या वेळेची गरज आहे. तर हे छंदाचंही महत्वाचं आहे, की उद्या एखादा ओरिगामी करत असेल आणि तो तासनतास फक्त ओरिगामीचे फक्त व्हिडिओज बघत बसत असेल, तर वी हॅव अ प्रॉब्लेम. तो युट्यूब मधला व्हिडिओ बघून एक कुठली तरी ओरिगामीची कलाकृती शिकतो आहे आणि त्याची स्वतःची स्वतः प्रॅक्टिस करतो आहे, तर मात्र हे विधायक वापर आहे. तर एक वापर झाला डायरेक्ट शैक्षणिक इनएव्हिटेबल वापर. दुसरा झाला या छंदासाठी मुलांनी हे वापरली जाणारी गोष्ट. तिसरी म्हणजे अभ्यासाशी किंवा छंदाशी संबंधित नाही, पण मुलाला काहीतरी माहिती हवी आहे अशी माहिती मिळवण्यासाठी मुलांनी वापरलेलं इंटरनेट. त्यानंतर इतर लोकांशी कनेक्ट होण्यासाठी वापरलेलं सोशल मीडिया, की जे माहितीचे लोक आहेत त्यांच्यासाठी. ह्याच्या पलीकडे जातं ते म्हणजे गेमिंग, एंटरटेनमेंट, म्युझिक किंवा व्हिडिओ सतत बघणे आणि जगामध्ये जी व्यक्ती आपल्या समोर सुद्धा नाहीये, ती खरी आहे खोटी आहे माहिती नाहीये, पुरुष आहे, स्त्री आहे, मूल आहे, वृद्ध आहे माहिती नाही, अशा व्यक्तींशी इंटरनेटच्या माध्यमातून कनेक्ट करणे. हे इंटरनेटचे विविध पैलू आहेत. तर ह्याच्यापैकी कुठल्या पैलूवर आपण किती वेळ घालवतो आहे रोजचा, ह्याचं ऑडिट होणं गरजेचं आहे. जशी आपण स्वयंपाक करत असताना चव घेऊन बघतो आणि ठरवतो, त्याप्रमाणे हे ऑडिट जे मित्र शाळेमध्ये भेटत आहेत, क्लासमध्ये भेटत आहेत, त्यांच्यावर परत ऑनलाईन रात्री 12 पर्यंत बोलणं गरजेचं आहे का? तर हे तारतम्य पालकांनी वापरणं गरजेचं आहे, की सरसकट इंटरनेट, सोशल मीडिया स्क्रीनला नाही न म्हणता या प्रकारे ऑडिट करणे आणि त्याच्यासाठी सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत. जे तुम्ही कुठल्या ऍपवर किती वेळ घालवता आहात हे अगदी मिनिटं आणि सेकंदाच्या हिशोबामध्ये सांगू शकता आहे. तर त्याचा वापर करून हे ऑडिट करणे आणि त्यावरून पुढचे निर्णय घेणे हा फार महत्वाचा पालकत्वाचा भाग आहे. ओके सर. सर, बऱ्याच वेळा असा एक प्रश्न उपस्थित होतो पालकांकडून. थोडं पालकांच्या भूमिकेकडे पण जाऊ आपण आता. तर पालकांकडून असा थोडा प्रश्न येतो की मुलाचा सगळा अभ्यास त्या मोबाईलवरती येतो किंवा वेगवेगळ्या स्कूलच्या ऍप्स वरती येतो. तर ह्याच्या संदर्भात त्यांचा आपल्याला यूज द्यायला लागतो. पण मग असं कुठलं एज आहे की त्या एज ग्रुपला ते मुलाला इंडिपेंडंट डिव्हाइस दिलं पाहिजे म्हणून? प्रत्येकच गोष्ट मुलाला एका विशिष्ट वेळेस पूर्ण हातामध्ये द्यावी लागते. ह्याच्याबद्दल काही अत्यंत स्पेसिफिक गाईडलाईन्स नाहीये. पण ढोबळपणाने आपल्याला असं म्हणता येईल, की जेव्हा मुलाला ही पूर्ण परवानगी आहे, की तो हवं ते करू शकतो. ती हवं ते करू शकते. असा विश्वास जेव्हा आई-वडिलांच्या मनात निर्माण होईल,
तेव्हा त्यांनी त्यांचं इंडिपेंडंट गॅजेट द्यावं. बरेचसे पालक असं म्हणतात की आमची मुलं ट्युशनला जातात तेव्हा त्यांना फोन लागतो. आय अग्री की आपण जेव्हा लहान होतो तेव्हाचं जग आणि आत्ताचं जग याच्यात फार मोठा फरक आहे. पण तिथे इंटरनेट एनेबल्ड फोन सतत देऊन काही फरक पडत नाही. मुलाचं लोकेशन 24 तास ट्रॅक करून आई वडिलांच्या सुरक्षिततेमध्ये काहीही फरक पडत. अशा वेळी तुम्ही साधा बटनाचा फोन मुलाला देऊ शकता. त्याच्यामुळे हे तारतम्य वापरणं की आपली भीती किती आणि मुलाची गरज किती आणि ह्याच्यातलं सत्य काय, ह्याचा आईवडिलांनी विचार करणं भयंकर गरजेचं आहे. बाकीच्या ज्या सर्व अभ्यासाच्या आणि ह्याच्या त्याच्या गोष्टी आहेत, हे काम डेस्कटॉपवर होऊ शकतं. आई वडिलांच्या व्हॉट्सअपवर होऊ शकतं. आणि घरातला एक प्रिंटर म्हणजे खरंच आता हे दुर्दैवी गोष्ट आहे, पण हे आपल्या युगाचं सत्य आहे, की जर 20 पानाचं पीडीएफ काहीतरी शाळा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवणार असेल, तर शाळेला सुद्धा पालकांनी हा जबाब विचारण्याची गरज आहे, की अशी काय गोष्ट आहे की जी तुम्ही प्रत्यक्ष नाही सांगू शकत आहे आणि इथं सारखी पाठवावी लागते. त्याच्यामुळे ते प्रिंटआउट काढून मुलांच्या हातात गरज पडेल त्याप्रमाणे देणे, डायरेक्ट स्क्रीन न देता. आणि शाळेला डिजिटाईज करायला मदत करणे, की जी कामं प्रत्यक्ष होऊ शकतात ती उगाच सोयीसाठी किंवा अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं तर शिक्षकांच्या आळशीपणासाठी ही स्क्रीनवर नाही आली पाहिजे. आणि पालकांनीही हा खोटा अट्ट सोडला पाहिजे. पालकांना असं वाटतं की सगळी गोष्ट डिजिटल करणारी शाळा म्हणजे लई खास. तर हा मूर्खपणा पालकांनी सोडण्याची गरज आहे. मी अत्यंत तीव्र शब्द वापरतो आहे, पण हा वापरण्याची गरज आहे. कारण पालकांच्या या रेट्यापायी शाळा लाखो रुपये खर्च करून डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर बनवत आहेत, ज्याचा ऍक्च्युअल एज्युकेशनमध्ये कॉन्ट्रीब्युशन किती आहे, क्वालिटी ऑफ एज्युकेशनमध्ये कॉन्ट्रीब्युशन किती आहे, लर्निंग ऑब्जेक्टिव्ह किंवा लर्निंग गोल्स जे मुलांसाठी आहेत त्यामध्ये यांनी खरंच किती फरक पडतो आहे, ह्याचा कुठल्याही प्रकारे सारासार विवेक बुद्धी वापरून विचार न करता डिजिटायझेशन हे शिक्षणाचं चालू झालंय. ती पालकांची मागणी आहे आणि शाळा त्याला रेटा देत आहेत आणि त्याचा आता एक दुष्टचक्र निर्माण झालेलं आहे. हे पालकांनी आणि शाळांनी एकत्र बसून तोडणं गरजेचं आहे, की खरंच ही गोष्ट डिजिटलीच करण्याची गरज आहे का? ही नॉन डिजिटली करता येणं शक्य आहे का? ह्याच्यावर पालकांनी आणि शाळेने लक्ष ठेवणं गरजेचं आहे. येस सर, तुम्ही हा अतिशय महत्वाचा असा जो काही मुद्दा आहे आणि तो बऱ्याच वेळा पब्लिक प्लॅटफॉर्मवरती बोलणं कधी कधी टाळलं जातं. पण तो अतिशय महत्वाचं आहे की जे या शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही वेगवेगळ्या स्टेक होल्डर्स आहेत, तर त्या स्टेक होल्डर्स मध्ये पॅरेंट्स असतील, टीचर्स असतील, स्कूल मॅनेजमेंट असतील, तर त्यांनी सुद्धा त्यांचा जो काही रोल आहे, जो ओळखला पाहिजे या ठिकाणी. आणि तुम्ही म्हणता त्या पद्धतीने ओव्हर डिजिटलायझेशन न करता ऍडिक्युएट अप्रोप्रिएट डिजिटायझेशनच्याच पद्धतीने जर ते केलं, तर आपल्याला ह्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याकरता अजून एक संधी मिळू शकेल. येस सर. यालाच लागून सर एक मगाशी जे आपण जो इंडिपेंडेंट जो काही आपण विचार केला की मोबाईल किंवा डिव्हाइस दिलं पाहिजे का, तर एक साधारणतः 15-14च्या नंतर मुलांच्या मध्ये एक इंडिपेंडन्सीची भावना तयार होते आणि ते बऱ्याच वेळा त्यांच्या गोष्टींच्या बद्दल सिक्रेटिव्ह राहायला लागतात. आणि प्रायव्हसीची डिमांडही वाढते की हे माझं आहे, म्हणजे ही माझी रूम आहे, ती बंद असेल किंवा माझ्या डिव्हाइसेसला हात लावायचा नाही. अशा प्रकारे कधी कधी त्या डिमांड्स यायला लागतात. तर ह्या सगळ्या डिमांड्सला किंवा ह्या सगळ्या गोष्टींना कशा पद्धतीने ऍज अ पॅरेंट म्हणून डील केलं पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे अनुप, मघाचा एक प्रश्न मी त्याचं उत्तर पूर्ण दिलं नाही, त्याआधी उत्तर पूर्ण करतो. की येस सर. इयत्ता 10वीच्या आधी इंडिपेंडंट डिव्हाइस मुलांना देऊ नये, हा भारतीय पालकांसाठी एक मानदंड असावा असं माझं शास्त्रीय आणि क्लिनिकल मत आहे. की इयत्ता 10वी संपेपर्यंत हे द्यायची गरज नाही. 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर हा यातला भाग फार महत्वाचा आहे. कारण बहुतेक सगळे पालक नाही तर कसं बसं तिथपर्यंत थोपावून धरलेली नदी एकदम बांध फोडून देतात आणि पोरग शेवटचा पेपर देऊन बाहेर येतं तेव्हा त्याच्या हातामध्ये नवीन फोनचा बॉक्स पडतो आणि पुढचे 2 महिने त्यांना पूर्ण धिंगाणा घालायला मोकळे पडलेले असतात. तर 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर मुलांच्या हातात इंडिपेंडंट डिव्हाइस द्यायला काही हरकत नाही, फोनच्या स्वरूपात, ज्याला आपण कॅरिंग डिव्हाइस म्हणू शकतो, की जे मूल कुठेही घेऊन जाऊ शकतात. घरातला डेस्कटॉप लॅपटॉप वगैरे जी काही गोष्ट आहे ती अर्थात अगदी लहानपणापासून मुलं वापरू शकतात, त्यात काही शंका नाही. आता जो प्रश्न विचारला प्रायव्हसीचा, तर ह्याच्यातला सर्वात महत्वाचा भाग असा आहे की पुन्हा एकदा प्रायव्हसी आणि सेफ्टी यांच्यामध्ये कायम द्वंद्व राहिलेला आहे.
हा जगभरातला ह्युमन राईट्स आणि डेमोक्रेसीच्या ऍक्टिव्हिस्टचा कायम वादाचा मुद्दा राहिलेला आहे की गव्हर्नमेंटला नेहमी सिक्युरिटी या नावाखाली प्रत्येकाच्या फोनमध्ये, घरात, बेडरूम मध्ये घुसायचं असतं, देवघरात घुसायचं असतं, आणि प्रायव्हसी या नावाखाली स्वतःचं इंडिपेंडन्स टिकवायला लोकांनाही रेजिस्ट करायचं असतं. हाच जो जागतिक पातळीवर चाललेला गव्हर्नमेंट आणि कॉर्पोरेशन्स आणि जनरल पब्लिक यांच्यामध्ये चाललेला वाद त्याच प्रकारे घरामध्ये पालकांच्या आणि मुलांच्या मध्ये चालू आहे. तर मुलं ऍटलिस्ट 12-13 वर्षाची होईपर्यंत त्याच्यावर मॉनिटरिंग सॉफ्टवेअर असावं. आपलं मूल इंटरनेटवर काय बघतं आहे हे पालकांना 100% माहीत असण्याची गरज असावी. त्यामध्ये प्रायव्हसीचा प्रश्न येत नाही, कारण भारतामध्ये कायद्याने सुद्धा खाजगीपणा हा 18व्या वर्षापर्यंत मुलाच्या हातात नाहीये. आपल्याला डॉक्टर म्हणून हे माहिती आहे की एखाद्या मुलावर तुम्हाला काही सर्जरी करायची असेल, काही प्रोसेस करायची असेल, तर 18व्या वर्षापर्यंत कन्सेंट फॉर्मवर म्हणजे संमती पत्रावर सही आई वडील करतात, मूल नाही. येस सर. ही इतकी कायद्याने स्वच्छ केलेली गोष्ट आहे. त्यामुळे 18व्या वर्षापर्यंत खरं तर मुलाला स्वतःचा स्वतंत्र अधिकार नाही. तरीही आपण प्रत्येक ठिकाणी कायद्यावर बोट ठेवत नाही. मुलांना थोड्याफार प्रमाणात प्रायव्हसीची गरज आहे. आपापसात मुलं काय बोलतात ते मुलांमध्ये राहण्याची गरज आहे, ह्याचंही आपण भान ठेवतो. त्यामुळे निदान 16व्या वर्षापर्यंत तरी मुलांच्या ईमेलचे, सोशल मीडियाचे पासवर्ड्स हे आईवडिलांना माहिती असणं गरजेचं आहे. त्यांनी त्याच्यावर लक्ष ठेवायचं का नाही हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. तुमच्या मुलाचा जर ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे तर तुम्ही त्याला ते स्वातंत्र्य देऊ शकता. तुमच्या मुलाच्या बाबतीत जर काही अपघात घडला तर तिथून तुम्ही ते स्वातंत्र्य मागे घेऊ शकता दिलेलं परत. त्यामुळे कुठल्या वयात आपल्या मुलाला आपण सेफली हे देऊ शकतो हे प्रत्येक आई वडिलांना स्वतःच्या मुलाशी ठरवावं लागेल. आपलं मूल या सोयीचा वापर कसा करत आहे, त्याच्यात विधायक भाग किती आहे, रिस्की भाग किती आहे आणि आउटराईट विघातक भाग किती आहे, याचा प्रत्येक आई वडिलांना स्वतःच्या मुलाबरोबर अंदाज घ्यावा लागेल. प्रत्येक घरामध्ये सुद्धा हे नियम बदलू शकतात की 2 मुलांच्या बाबतीमध्ये त्यांचे स्वभाव, त्यांची रिस्क ॲपेटाईट आणि त्यांचा स्वभाव वेगळा असल्यामुळे हे नियम बदलू शकतात. तर याचं भान ठेवून आई वडिलांना वागणं गरजेचं आहे. या बाबतीत सरसकट नियम न करता. सरसकट नियम मी म्हटलं त्याप्रमाणे 1-2च राहतात की वय वर्ष 13-14 पर्यंत पूर्णपणे इंटरनेटवर आई वडिलांचं लक्ष पाहिजे. मुलं काय करता आहेत हे माहिती पाहिजे, त्यावर कंट्रोल पाहिजे. आणि वय वर्ष 16 किंवा 10वीची परीक्षा, 10वीचा रिझल्ट लागेपर्यंत इंडिपेंडंट इंटरनेट एनेबल्ड कॅरी ऑन डिव्हाइस, मग तो टॅब असो, मोबाईल असो, काहीही असो, तो मुलांना देऊ नये असं माझं मत आहे. मी माझ्या स्वतःच्या मुलांच्या बाबतीत हे पाळलेलं आहे, त्यामुळे हे मी थोडं जास्त कॉन्फिडेंटली सांगू शकतो असं मला वाटतं. ओके. ओके. एक जनरल क्वेश्चन सर, बऱ्याच वेळा आपल्या रुटीन प्रॅक्टिसमध्येही जेव्हा आपण पालकांबरोबर काम करतो किंवा बोलतो तेव्हा लक्षात येतं की आता तो किंवा ती वयात आली आहे आणि आता ते आमचं ऐकतच नाही, आणि खास करून ह्या मोबाईल संदर्भामध्ये तर अजिबातच ऐकत नाही. तर हे जे ऐकत नाही ही जी काही कन्सेप्ट तयार झालेली आहे, तर आणि तुम्ही काहीतरी करा याच्याकरता, तर ह्या संदर्भामध्ये सर काय प्रॅक्टिकल वे आउट काढता येऊ शकते सर? अनुप, आपल्याला हे तर सर्व सायकॅट्रिस्टना रोजचा येणारा अनुभव आहे की जी गोष्ट आई वडील एन्फोर्स करू शकत नाहीत ती शिक्षक, ट्युशन टीचर, ड्रिल मास्टर किंवा डॉक्टर इम्प्लिमेंट करू शकत नाही. आपण मुलांना डिव्हाइसेस विकत घेऊन देत नाही. आपण त्यांच्या वापरावरचे नियम बनवत नाही आणि आपण त्यांच्या घरात राहत नाही. त्यामुळे हे कंट्रोल करण्याची जबाबदारी ही अल्टिमेटली आई वडिलांची आहे. आपण आई वडिलांना हे कसं इम्प्लिमेंट करायचं याबद्दल मदत करू शकतो. आई वडिलांचे हात बळकट करू शकतो. त्याच्यासाठी जी काही मदत लागेल ती देऊ शकतो. पण जर आई वडील अशी अपेक्षा बाळगणार असेल तर आम्ही डॉक्टरांकडे घेऊन जाऊ आणि ते त्याला अशी काहीतरी जादुई गोष्ट सांगतील, डोक्यावर हात ठेवून त्याची काहीतरी कुंडलिनी जागृत करतील की माझा फोन फोन सोडून देईल, तर हे अशास्त्रीय, काल्पनिक आणि असत्य, अवास्तव अपेक्षा आहे. असं जगात कोणी करू शकत नाही. आपल्याला एखाद्या गोष्टीची जर सवय लागली असेल तर ती सवय बदलायला किती अवघड जातं ह्याचा स्वतः पालकांनी अनेक वेळा घेतलेला अनुभव असेल. ही सवय बदलताना त्रास होतो.
चिडचिड होते, निगेटिव्ह भावनांचं प्राबल्य होतं आणि कधी कधी निगेटिव्ह वागणं सुद्धा दिसतं. या सर्व गोष्टींची तयारी ठेवावी लागेल. अशी जर पालकांची अपेक्षा असेल की इतकं अवघड काम करायचं आहे, आम्ही गेली 5-6 वर्ष प्रयत्न करतोय पण आमच्याच्यानी झालं नाही, आता ते तुम्ही करून द्या आणि ते अशा पद्धतीने करून द्या की ते खूप पटकन झालं पाहिजे, ते अगदी पेनलेसली झालं पाहिजे आणि मुलांनी ते स्वतःचं म्हणून ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि हे सगळं खूप सुखासुखाने आनंदात डिस्नी पार्क मध्ये गेल्यासारखं झालं पाहिजे, याच्यात कुठेही दुखलं नाही पाहिजे. तर असं होणार नाहीये. तुमच्या शरीरामध्ये एखादी गाठ जर झाली असेल आणि ती जर ऑपरेशन करून काढावी लागली किंवा त्याला केमोथेरपी द्यावी लागली, तर त्याच्यामध्ये वेदना होणार आहे, त्यामध्ये त्रास होणार आहे, त्यामध्ये आरडाओरडा होणार आहे आणि त्याची किंमत असणार आहे. या सर्वाची तयारी जर आई वडिलांची असेल, तरच डॉक्टर किंवा मानसोपचार तज्ञ म्हणून तू किंवा मी त्यांना मदत करू शकतो. नाहीतर आपण त्यांना मदत नाही करू शकत. की मूल त्याच्या बाबतीमध्ये विरोध करणार आहे, तमाशा करणार आहे, हातपाय झटकणार आहे, याची जर आपली तयारी नसेल, की या लाटांना तोंड देऊनही आम्ही खंबीर उभे राहणार आहोत आणि मुलासाठी जे काही योग्य आहे ते करणार आहोत, त्याच्याशिवाय हे सुटणार नाही. दुर्दैवाने गेल्या 10 वर्षामध्ये मला आता मी 1999 सालापासून प्रॅक्टिस करतोय, म्हणजे आता 26 वर्ष झाले प्रॅक्टिसला. पालकांच्या 2 पिढ्या बघून झाल्या. मला जी गोष्ट गेल्या 10 वर्षात विशेषतः खूप बदललेली दिसते आहे, ते म्हणजे आई वडिलांच्या मनातली भीती. की ते फक्त मुलांनाच घाबरतात असं नाही, मुलांच्या कृतीलाही घाबरतात. अनेक आई वडिलांना ही भीती पडलेली असते की मी हातातला फोन काढून घेतला तर माझं मूल आत्महत्या करेल. येस सर, हा हे खूप एक स्पष्टपणे महत्वाचा हेही मुद्दा मी बोलायची गरज आहे सांगेन. येस सर. की ही आई वडिलांच्या मनातली फार मोठी भीती आहे की आक्रस्ताळ मूल हे काहीतरी वेडवाकडं करून घेईल. जर तुम्हाला याची कल्पना आहे की आपलं मूल आक्रस्ताळ आहे, तर मानसोपचार तज्ञांची मदत तो आक्रस्ताळेपणा कमी करण्यासाठी पहिल्यांदा घ्यावी. मग डायरेक्ट पहिल्या फटक्यामध्ये आम्हाला फक्त त्याचा फोन बंद करून हवा आहे, अशा प्रकारचं कोटेशन घेऊन डॉक्टरच्या दारात उभं राहून हे काम होतं. तुम्ही डायरेक्ट 20वा मजला नाही बांधू शकत. तुम्ही जर म्हणालात की बाकीचं सगळं आम्ही बनवून घेतो, तुम्ही फक्त 20वा मजला बांधून द्या, तर ते होत नाही. त्याचा पाया खणण्यापासून सुरुवात करावी लागते. तर मुलांचे हे जे स्वभावदोष निर्माण झालेले आहेत, ह्याच्यावर अनेकदा 6 महिने, 9 महिने, वर्षभर काम करावं लागतं. ते स्वभाव दोष दुरुस्त करावे लागतात आणि त्यानंतर इंटरनेट, फोन, मोबाईल यूज, मित्रमंडळी किंवा बाकीचे जे त्याच्यात अँटी सोशल एलिमेंट्स ऍड झालेले असतात, त्याला हात घालावा लागतो. कितीही घाई झालेली असली तरी लगेच ते पहिल्या फटक्यात होऊ शकत नाही. म्हणजे ही महत्वाची गोष्ट आहे की एक बाई 9 महिने गर्भात राहिल्याशिवाय मूल होऊ शकत नाही. तुम्ही 9 बायांना एक एक महिना प्रेग्नंट करून एक मूल नाही बनवू शकत. त्याच्यासाठी एका व्यक्तीला 9 महिनेच वाट बघावी लागते. तर हा त्यातला महत्वाचा भाग आहे की इंटरनेट यूज किंवा हार्मफुल इंटरनेट यूज या टप्प्यापर्यंत जर आपण पोहोचलो असू, तर त्या टप्प्यापर्यंत नेणाऱ्या मुलाच्या स्वभावातल्या आणि फॅमिलीच्या वातावरणामधल्या गोष्टी या आधी दुरुस्त कराव्या लागतात आणि मग या प्रॉब्लेमला हात घालावा लागतो. तर या प्रकारचा धीर आई वडिलांनी दाखवणं गरजेचं आहे की आता 10वीची परीक्षा 2 महिन्यावर आली, आता हे मला लगेच करून द्या, असं नाही होऊ शकत. हा त्यातला खूप महत्वाचा भाग आहे आणि या बाबतीत जर आई वडील समजूतदारपणा दाखवणार असतील, त्या बाबतीत सहकार्य करायला तयार असतील आणि त्या ट्रीटमेंटमध्ये मदत करायला तयार असतील, तर या मुलांचं आपण निश्चित भलं करू शकतो, त्यांना मदत करू शकतो, त्यांच्या ट्रीटमेंट करू शकतो. नाहीतर ह्यातल्या अनेक मुलांना ऍक्च्युअली ऍडमिट करून ट्रीटमेंट करायची वेळ येते. मानसोपचार रुग्णालयांमध्ये ऍडमिट करून इंटरनेट अडिक्शनची ट्रीटमेंट करायची वेळ आपल्यावर आलेली आहे. ही आजची सत्य परिस्थिती आहे की 3-3 आठवडे, एक एक महिन्यासाठी 12-14 वर्षाच्या मुलांना, 16 वर्षाच्या मुला-मुलींना आपल्याला हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागतं आहे, कारण घरामध्ये ते घडूच शकत नाही. या प्रकारचा पालकांचा हतबलपणा हा आपल्या समोर यायला लागलेला आहे. ही खूप काळजीची गोष्ट आहे. येस सर. अनेकदा त्याच्यासाठी पालकांनी स्वतः डॉक्टरांकडे जाणे
कारण मूल तर यायला तयार होणार नाहीये ह्याच्यातल्या अनेक केसेसमध्ये. तर पालकांनी स्वतः डॉक्टरांकडे जाणे आणि हळूहळू ते बदल कसे करायचे हे शिकून घेणे, काही सेशन्समध्ये ते बदल घरामध्ये इम्प्लिमेंट करायला सुरुवात करणे आणि त्यानंतर ऍक्च्युअली मुलाचा उपचार सुरू करणे, असं सुद्धा अनेक केसेसमध्ये करावं लागतं. पण हे सर्व सहकार्य आणि समजूतदारपणा जर पालकांकडून दिसला नाही, तर फक्त पी हळद आणि हो गोरी अशा थाटामध्ये ह्याची ट्रीटमेंट जगातला कुठलाही डॉक्टर करू शकणार नाही. येस सर. सो म्हणजे बेसिकली जर आपल्याला विचार केला तर मुलांना स्क्रीन द्यायचा का नाही इथून सुरुवात करून, तो स्क्रीन द्यायचा तर कुठल्या टर्म्स कंडिशन वरती द्यायचा, त्याचे नियम काय करायचे, हे जर प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स घेतल्या तर मगाशी जे तुम्ही अक्षरशः जे एंड रिझल्ट जो थोडा खूप भयानक वाटला, की त्या लेवल्स पर्यंत जे आपल्याला पोचतोय, आपण ज्याला आपण म्हणूयात की ते स्क्रीन ऍडिक्शन किंवा मोबाईलचं ऍडिक्शन जे आहे, ज्याचं रूपांतर बिहेव्हिअरल इश्यूज मध्ये आणि त्यांच्या ट्रीटमेंट करता मुलांना सायकॅट्रिक हॉस्पिटल किंवा रिहॅब्स मध्ये ऍडमिट करण्यापर्यंत जर टाळायचा असेल, तर हा मोठा जो काही प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स आहेत हे आपल्याला नक्कीच घ्यायला लागणार आहे सर. बरोबर आहे, सर. साधारणतः जेव्हा सर मुलं म्हणजे पालक जेव्हा मुलांना घेऊन येतात या सगळ्या गोष्टींकरता, खास करून जेव्हा आपण सोशल मीडिया इंटरनेटचं जे मगाशी तुम्ही सांगितलं की प्रत्येक पालकांच्या मध्ये तो एक म्हणजे प्राथमिक कंप्लेंट असतेच असते. पण ह्या प्राथमिक कंप्लेंटच्या मागे अजून असे वेगवेगळ्या कुठल्या प्रकारचे पैलू मानसिक आजारासंदर्भामध्ये किंवा त्यांच्या अकॅडमिकच्या दृष्टिकोनातून असू शकतात, जे आपल्याला हायलाइट करणं आवश्यक आहे. म्हणजे यामध्ये कुठल्या प्रकारच्या आधीचे मानसिक आजार असू शकतात अशा दृष्टीने हा प्रश्न आहे का? येस. मला ओके. सो काही विशिष्ट प्रकारचे व्यक्तिमत्व असतात की जे ह्याच्या आहारी जायची खूप जास्त शक्यता आहे. जी मुलं कमालीची अंतर्मुख आहेत, मुलं असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा मुलं मुली दोन्ही या दृष्टीने म्हणतो आहे, की ज्यांचा सोशल कॉन्फिडन्स खूप कमी आहे, जे खूप एकलकोंडी आहेत, एकटी राहणारी आहेत, ती लोक इंटरनेटच्या माध्यमातून जगाशी कनेक्ट व्हायचा प्रयत्न करत असतात आणि तो एक त्यांच्या आयुष्यातला महत्वाचा भाग बनतो. त्यामुळे त्यांना हा मोठा धोका असतो. आसपास असलेली प्रत्यक्ष मुलांशी कनेक्ट होता येत नसल्यामुळे ते इंटरनेटवरच्या अनोळखी लोकांशी कनेक्ट करायचा प्रयत्न करतात. तिथे एक धोका असतो. हा एक रेड फ्लॅग वाला गट आहे. दुसरा रेड फ्लॅग वाला गट असा आहे की जी मुलं कमालीची बहिर्मुख आहेत, पण त्यांना फारसा भाव हा त्यांच्या जगामध्ये मिळत नाहीये. आणि मग ते अशा वेळेस इंटरनेटवरच्या स्ट्रेंजर्सशी किंवा इतर मुलांची मैत्री करून त्यांच्याकडून सतत लाईक्स आणि फॉलो मिळतील, त्यांच्याकडून कौतुक मिळेल, अशा प्रकारच्या कृती करत राहण्याचा प्रयत्न करतात. हा एक मोठा धोकादायक भाग असतो. तिसरा रेड फ्लॅग असा आहे की काही मुलं ही कमालीची छंदिष्ट किंवा एखाद्या गोष्टीच्या मागे लागलं तर त्याच्या पूर्णपणे आहारी जाऊन हरवून जाणाऱ्या स्वभावाची असतात. अशा मुलांच्या हातात इंटरनेट गेमिंग वगैरे सारख्या गोष्टी पडल्या तर बघता बघता 4-6 महिन्याच्या वेळामध्ये हे तासनतास त्या गेम्सवर घालवायला सुरुवात करतात आणि बाकी सगळ्या गोष्टी बंद करतात. ही कमालीची व्यसनी स्वभाव असलेल्या प्रकारची प्रवृत्ती आहे. ह्याची खूप काळजी घ्यावी लागते. तर या 2 किंवा 3 प्रकारचे जर तुम्हाला स्वभाव दोष किंवा स्वभाव प्रवृत्ती म्हणून या मुलांमध्ये दिसत असतील, तर तुमच्या मुलांना याचा धोका जास्त आहे, त्याचं भान ठेवावं लागतं आणि त्याची काळजी घ्यावी लागते. येस सर. तुझा सर प्रश्न या आपल्याला उत्तरामध्ये कव्हर झाला का मला कल्पना नाही. मला थोडा गोंधळ झाला असेल त्या बाबतीत. नाही सर, हं, बट ऑब्विसली मला हेच विचारायचं होतं की जे आपण कॉज इफेक्टचा विचार करतो, तर बऱ्याच वेळा जे आपण म्हणजे एक्सेसिव्ह स्क्रीन यूज हा एक प्रेझेंटिंग कंप्लेंट ज्याला आपण म्हणूयात, आणि त्या टिप ऑफ द आइसबर्गच्या मागे अजून काय काय असू शकतं या संदर्भातच हा सगळा क्वेश्चन होता सर. तुम्ही योग्य पद्धतीने सांगितलं सर. आपल्याला सर काही क्वेश्चन सर अजून काही युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा काही आलेले आहेत. हं. तर एक दोन क्वेश्चन त्याच्यातले घेतो. आपण प्रोग्रामच्या शेवटाकडे आहोत. आपल्याकडे लास्टचे 10 मिनिटं बाकी आहेत सर. तर अ, एक क्वेश्चन सर असा आहे बेसिकली की बऱ्याच वेळा पालक हे मुलांना घेऊन येतात, मूल म्हणजे मुलगा किंवा मुलगीला त्या टीनेज याच्यातल्या,
आणि त्यांच्या बिहेव्हिअरल इश्यूजच्या बरोबरच हा एक प्रॉब्लेम सांगतात. पण त्या अशा वेळेस जेव्हा मुलांशी आपण इंटरॅक्ट करतो, तर त्यावेळेस मुलं सांगतात, की "हो, ठीक आहे, मला ॲक्सेप्टेड आहे, की मी जास्त वापरतो किंवा वापरती आहे. पण सिमिलर इश्यूज माझ्या घरामध्ये बाकीच्यांचे पण आहेत." तर अशा वेळेस ह्या मुलांशी बोलत असताना आपल्याला मग कसं काय डील करायला पाहिजे? मला की असं माझी आई वाटतं की तशीच वागते किंवा वडील तसेच वागतात आहे किंवा त्यांच्या स्क्रीन यूज करता कोणी तर काही कट डाउन करत नाहीये. हा खरा अत्यंत समर्पक प्रश्न आहे मुलांनी उभा केलेला. त्याची दोन अंग आहेत. पहिलं अंग असं आहे की विशिष्ट वयानुसार आपण विशिष्ट सोयी, प्रिव्हिलेजेस, हक्क मिळवलेले असतात. जसं स्वतः कमवायला लागलं की लग्न करता येतं. बरोबर. त्यामुळे आई-वडिलांनी किंवा आजी-आजोबांनी या प्रकारच्या स्वतःच्या मनोरंजनाला जास्त वेळ देण्याच्या परिस्थितीचा हक्क कमावलेला आहे. जसं आपण मुलांच्या बाबतीत म्हटलं, की एखाद्या गोष्टीचा अतिरेक होतो आहे आणि इतर कर्तव्यांकडे दुर्लक्ष होतंय का? तर हाच प्रश्न मुलांना आणि आई-वडिलांना एकत्र घेऊन सोडवावा लागतो. इथे फॅमिली थेरपी किंवा फॅमिली मीटिंगचे रोल आहे, की मुलांना गरज असताना, घराला गरज असताना आई-वडील फोनमध्ये घुसून पडलेले आहेत का? हे मुलांच्या आणि आई-वडिलांच्या चर्चेतनं प्रत्यक्ष समोरासमोर येणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आई-वडिलांना मुलांपेक्षा काही जास्त हक्क आहेत, काही जास्त प्रिव्हिलेजेस आहेत, हेही खरं आहे. आणि स्वतःच्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष करून आई-वडील किंवा घरातली थोरली माणसं त्यामध्ये घुसून पडत असतील, तर त्याकडे मुलांनी बोट दाखवलं तर आई-वडिलांना, मोठ्यांना ते एक्सेप्ट करून स्वतःमध्ये ते बदल घडवून आणणंही गरजेचं आहे. हेही तितकंच खरं आहे आणि हे फक्त फॅमिली मीटिंगच्या माध्यमातून ॲड्रेस होऊ शकतं. ओके सर. ओके सर. सो म्हणजे अशा वेळेस पालकांनाही तितकंच सजग राहून इंट्रोस्पेक्शन किंवा आत्मनिरीक्षण करण्याची पण नक्कीच गरज आहे, की आपल्याही काही त्याच्यामध्ये काही कंट्रिब्युशन असू शकतं त्या मुलाच्या किंवा मुलीच्या बिहेवियरमध्ये. येस सर. सर, लास्ट आता आपण 5 मिनिटं आहेत प्रोग्रामचे, तर काही जणांची अशी रिक्वेस्ट आहे, की बेसिकली जे आता मी पुढचा क्वेश्चन बेसिकली टेक होम मेसेज बद्दल विचारणार आहे सर, की 5 पॉइंट्स बेसिकली अडोलसंट मुलांकरता पण आणि 5 पॉइंट्स त्यांच्या पॅरेंट्स करता पण रिलेटेड टू स्क्रीन यूज म्हणजे इफेक्टिव्ह स्क्रीन यूज आणि सोशल मीडियाचे जे काही वापर आहे त्या संदर्भामध्ये. तर तर त्याला सर तुम्ही थोडं जर हिंदी इंग्लिशचा वापर करून जर सांगाल, कारण की काही ऑडियन्स युट्यूबमध्ये आहेत जे हिंदी किंवा इंग्लिश स्पीकिंग आहेत किंवा त्यांना बऱ्याच समजत नाहीये. तर ते टेक होम मेसेजेस मे बी सर तुम्ही त्या लँग्वेज दिलं तर बेटर आहे सर. ओके. सो पहिल्यांदा मराठीत सांगतो कारण ती माझ्यासाठी सर्वात सोयीची मातृभाषा आहे. येस म्हणून सर. मी आधी मराठीत बोलतो, की ठराविक गोष्टी आहेत ज्या पालकांनी आणि मुलांनी दोघांनी पाळायच्या आहेत. त्यातला पहिला नियम असा, की झोपताना फोन किंवा इंटरनेट हे मुलाच्या बेडमध्ये मुलाबरोबर गेलं नाही पाहिजे. कोणाच्याच बेडमध्ये नाही गेलं पाहिजे. खरं तर रात्रीचं जेवण झालं, की ते फोन उचलून ठेवून द्यायचे आणि दुसऱ्या दिवशी मूल शाळेतून परत येईल तेव्हाच त्याच्या हातामध्ये तो फोन मिळेल. हा अत्यंत बेसिक नियम सर्व घरांमध्ये मूल 18 वर्षाचं पूर्ण होईपर्यंत पाळला गेला पाहिजे. झोपायच्या वेळेस फोन हा शेजारी नव्हे तर तो लॉक करून दुसऱ्या खोलीत ठेवलेला असण्याची गरज आहे. कारण नाहीतर त्या साध्या त्याच्या नोटिफिकेशन्सनी सुद्धा तुमची झोप खराब होत राहते. तर विशिष्ट प्रकारचे नो टेक्नॉलॉजी झोन्स दिवसामध्ये तयार करणे हा पहिला भाग. त्यानंतर दुसरा भाग हा की ऑडिट्स करणे. आपण फोन कशासाठी वापरतो आहोत, इंटरनेट कशासाठी वापरतो आहोत, प्रत्येक गोष्टीला किती वेळ देतो आहोत याचं ऑडिट करणे. तिसरा भाग म्हणजे सेफ्टी ट्रेनिंग, की आपण कोणाच्या संपर्कामध्ये येतो आहोत आणि काय करतो आहोत. आता कोणाच्या यामध्ये फक्त व्यक्ती नव्हे तर टेक्नॉलॉजी सुद्धा आहेत, की तुम्ही काही विशिष्ट गोष्टी वापरून जर काही मटेरियल बनवत असाल, त्याच्यात पार्टिसिपेट करत असाल, तर तुमचा स्वतःचा डेटा त्या टेक्नॉलॉजीच्या कंपनीच्या हातामध्ये जातो आहे याचंही भान राहणं गरजेचं आहे. चौथी गोष्ट म्हणजे तुम्हाला जेव्हा त्याच्यावरनं लोक अप्रोच करतायत तेव्हा ते काय उद्देशाने करतायत हे समजणं गरजेचं आहे. कारण फायनान्शियल, सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन आणि बुलिंग ह्याच्यासाठी इंटरनेटचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो मुलांच्या बाबतीत, ज्याचं आई-वडिलांना भान नसतं. आणि शेवटची गोष्ट ही, की इंटरनेटचा वापर कमी केल्यामुळे भयंकर नुकसान झालं आणि व्यक्ती आयुष्यातनं उठली, ह्याचं उदाहरण नाहीये.
पण इंटरनेटचा वापर अतिरेकी केल्यामुळे लोक प्रचंड खड्ड्यात जातात, यात काही शंका नाही. म्हणजे पुन्हा डाएटच्या बाबतीत सारखंच बोलायचं म्हटलं तर, एक्सेसिव्ह इटिंग कॉजेस वे मोर प्रॉब्लेम्स नाव दॅन लिटल बिट ऑफ अंडर इटिंग. सो इंग्लिशमध्ये हेच 5 मुद्दे पुन्हा एकदा. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट is to have technology free time zones in your life on everyday basis. Your 8 to 10 hours of sleep time is the most sacred technology free time that needs to happen. For children, the phone and the technology should go away around dinner time and should be handed back to the child only when they return from school the next day. Eye opener should not be a screen. This is the first thing. Second is the audit. What are we using these technologies for? What are we doing with them? That audit everybody needs to do. Third thing about it is, are they safe enough? Are they being approached by people or technologies or data gathering companies which are getting excessive information about you, which may be harmful for you? Fourth thing is, we need to be aware that sexual exploitation, financial, emotional exploitation, and bullying are seriously common threats which are increasing every day, and parents need to be aware of that. And the fifth point is that excessive use definitely harms, but underuse has never killed anybody. येस सर, अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सर तुम्ही हा जो काही आमचा सेशन आहे तो कंडक्ट केला. तुम्ही आम्हाला सगळ्यांना त्याच्यामध्ये गाईड केलं, मार्गदर्शन केलं, आणि हा जो काही ज्वलंत प्रश्न जो आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा केली. आणि त्या संदर्भामध्ये आपला सर्वांचाच कसा रोल आहे, म्हणजे फक्त मुलांना दोष देऊन चालणार नाही, तर मुलांच्या बरोबरच पालक, शिक्षक आणि समाजातील सर्वच घटक, फॅमिलीतले मेंबर्स यांचाही कसा, शाळेचाही कसा रोल आहे तुम्ही सांगितलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही टेक होम मेसेज जो छान तुम्ही समराईज करून सांगितलं त्याच्याबद्दल नक्कीच धन्यवाद. अ, उपस्थित सर्व जे काही आपले श्रोते आहेत, ज्यांनी हा कार्यक्रम रविवारच्या दुपारी लाईव्ह ऐकला, ही जी काही आपली पोस्ट आहे ही युट्यूब वरती कंटिन्यू असणार आहे, त्याच्यामुळे बाकी त्याच्यानंतरही ते बघू शकतील. तर मी आजच्या या कार्यक्रमाची आता सांगता करतो. आणि डॉक्टर भूषण शुक्ल सर यांनी वेळात वेळ काढून आपल्याला मार्गदर्शन केल्याच्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद मानतो. Thank you. त्याचबरोबर इंडियन सायकॅट्रिक सोसायटी वेस्ट झोनचे अध्यक्ष डॉक्टर भावे सर यांचे देखील आभार मानतो. आमच्या जीटीएम ड्राईव्हचे जे काही गावचे ते मार्शल ड्राईव्हचे जे कॉर्डिनेटर डॉक्टर अमोल देशमुख आहे, आमचा मित्र, तर त्याचेही आभार मानतो. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक सर्वांचे जे याच्यामध्ये कायम पुढे असतात, डॉक्टर उमेश नागापूरकर यांचे आभार मानतो. आणि सर्व जे काही मानसोपचार तज्ञ याच्यामध्ये कार्यरत आहेत. तर ही ड्राईव्ह आपली जी सुरू झाली आहे, आपण आता विविध शाळांमध्ये, कॉलेजांमध्ये जाऊन याच्या संदर्भात जागृती करणार आहोत. त्याचबरोबर कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अजूनही काही ऑनलाईन सेशन्स काही लाईन अप आहेत, तर तेही तुम्ही सर्व श्रोत्यांनी ऐकावेत, त्याची मला विनंती आहे. तर मी सर्वांचे धन्यवाद मानतो आणि कार्यक्रम संपला असं घोषित करतो. थँक्यू.